नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलो आहे। बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा जो हप्ता आहे तो आलेला नाही, तर त्याची नेमकी काय कारणे आहेत की ज्याच्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्यांना जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो मिळाला नाही। तर ती अपात्र ठरण्यासाठी कोणती कारणे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला तर ती महत्त्वपूर्ण अपडेट बघूया। आपण लाडक्या बहिणीचे पैसे न येण्याचे कारण बघण्यासाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या पोर्टलवर यायचे। या पोर्टलवर आल्यानंतर इथे अपात्रतेची कारणे गव्हर्नमेंटने अपडेट केलेली आहेत। तर ती अपात्रतेची कारणे ज्यामुळे लाडक्या बहिणी बऱ्याच अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्यांना पैसे आलेले नाहीत, तर ती कोणती आहेत ते आपण बघूया। पहिलं कारण म्हणजे ज्यांच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे। दुसरा मुद्दा, ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे ज्याच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत आहे, अशा महिला अपात्र आहेत। तिसरा मुद्दा आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकार विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, तथापि ₹2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र असतील। चौथा मुद्दा आहे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा ₹1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल। तर या शासनाच्या इतर योजना राबवण्यात येणाऱ्या म्हणजे कोणत्या, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, या योजनेचा जर तुम्ही ₹1500 हप्ता घेत असाल तर तुम्हाला मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचा हप्ता येणार नाही। तुम्ही PM किसान सन्मान निधीचा हप्ता घेत असाल तर त्या महिलांना ₹500 हप्ता येणार आहे। पाचवा मुद्दा काय, ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे। सहावा मुद्दा, ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, अशांना लाडक्या बहिणीचा हप्ता भेटणार नाही। आणि सातवं कारण म्हणजे काय, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे। ज्यांच्याकडे ट्रॅक्टर सोडून बाकीचे जी 4 चाकी वाहने आहेत ते सगळे या लाडक्या बहिणीपासून वंचित राहणार आहेत, ते सगळे अपात्र ठरणार आहेत। तर ही 7 मुख्य कारणे आहेत ज्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता आलेला नाही। तर अशी लाडक्या बहिणी योजनेबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।